कारण खाण्याचं काम नाही 350 पायऱ्या चढणं आणि त्या पण एकदम अशा चढणमध्ये आहेत, नॉर्मली नाही आहेत. तर चला आता अनुभव घेऊया 350 पायऱ्या कशा आहेत. अशी वरती आहे अशी. चला आता ॲडव्हेंचर पण करूया थोडंफार. आणि ज्या 350 पायऱ्यांबद्दल तुम्हाला मी सांगितलं होतं ना, त्या ह्याच 350 पायऱ्या आहेत. पूर्ण बघू शकता तुम्ही. तर इथे येईपर्यंतच घाम फुटला आहे. आता 350 पायऱ्या चढायच्या आहेत अजून. आणि ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होतात ते मंदिर अतिशय सुंदर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रॅव्हल विथ अन्मय या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण कुठे दूर हिल स्टेशनवरती वगैरे गेलेलो नाही आहोत. आज आपण आलो आहोत विरार पूर्वमधल्या एका अतिशय सुंदर आणि शांत ठिकाणी, ते म्हणजे बारोंडादेवी मंदिराच्या जवळ. विरारमध्ये राहणाऱ्या अनेकांना ह्या ठिकाणाबद्दल कदाचितच माहिती असेल. आणि ह्या ठिकाणाची खास गोष्ट म्हणजे इकडचं शांत वातावरण, सुंदर निसर्ग आणि डोंगराकडून जाणारा मार्ग. चला तर आजचा आपला प्रवास सुरू करूया. काही जाताना आपण इकडे पोचलो आहोत आणि पूर्ण शहराचा जो भाग आहे तो पूर्ण पाठी सुटलेला आहे आपला. आणि आता आपण ना इकडे पूर्ण हिरवळमध्ये आलेलो आहोत माउंटेन साईडला. तर आपल्या ज्या गाड्या आहेत स्कूटी वरती येऊ शकते, पण आम्ही रिस्क नाही घेतली. इकडचे लोकल लोक जात आहेत, पण माझ्यासोबत माझा मित्र आला जो तो पहिल्या ब्लॉगमध्ये होता, आपला आकाश. तर मंडळी, तुम्हाला सांगायची एक छान गोष्ट म्हणजे तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर फुलपाडा डॅम तुम्ही सर्च करू शकता, लास्ट स्टॉप. आणि फुलपाडा डॅमला आल्यानंतर तुम्ही वरती डॅमच्या पायऱ्या आहेत चढायच्या. गाडी मी सांगेन तुम्हाला खालीच लावा, कारण रस्ता खूप बेकार झालेला आहे इकडे. आणि गाड्या खाली लावून मग वरती तुम्ही त्या थोड्या पायऱ्या आहेत त्या चढून तुम्ही पुढे 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 आलात तर तिथे कोणालाही विचारला तर जंगलच्या वाटेतून हा रस्ता जातो आपला. गाडी जाताना गाड्या ॲक्च्युली खाली लावल्यात, तर थोडंफार आपल्याला चालायला लागणार आहे. मला वाटतं 15-20 मिनटाचा आपला प्रवास होईल हा चालत चालत. तर ह्या प्रवासादरम्यान थोडीफार माहिती मी तुम्हाला सांगेनच. पण इकडे बघू शकता तुम्ही रस्ता. ॲक्च्युली गाडी घेऊन येणार होतो, पण भाऊ बोलला की नको, रिस्क नको, म्हणून सरळ सरळ चालत आलो आहे. आता बघूया अजून किती चालायला लागतं आपल्याला. तर गाईस थोडंफार चाललो आहे भाई, चालायची सवय नाही त्याच्यामुळे ना जरा थोडे पाय दुखायला लागले, पण काय हरकत नाही, व्लॉग बनवायला आलो आहे. आणि तुम्हाला सांगू ना, सकाळचे जवळपास 9:15 वाजले. 7 वाजता उठून 8पर्यंत इकडे पोचलो आहे. सॉरी 8:30ला, आपला भाऊ 8 वाजताच पोचला होता. तर आता इकडून चाललो आहे आपण. आणि विषय असा आहे ना, आता पुढे जाऊन आपल्याला पायऱ्या चढायच्या आहेत मंदिराच्या. मंदिर काय असं खाली वगैरे नाही आहे. मंदिर तुम्हाला दाखवू ना तर तिकडे वरती डोंगरात आहे मंदिर. इकडे पूर्ण ना एकदम हिरवळने भरलेला रस्ता आहे. आणि तुम्ही असा डांबरचा किंवा सिमेंटचा रस्ता अजिबात नाही आहे. ह्या जंगलामधल्या पायवाटा आहेत, तुम्हाला दाखवतो मी. तिथे आपण चालतो आहे एकदम मधोमध. आता ही पुढे वाट बघू शकता, ही तर अजूनच बारीक झालेली आहे ही वाट. एकदम गावी आल्यासारखं वाटतं. गावी आपण जातो ना कुठे पण असं फिरायला वगैरे. गाई जाताना थोडंफार आम्ही चालत आलो आहे. जवळपास आम्हाला 10 मिनटं लागली असतील. तर 10 मिनटं 15 मिनटाच्या चालत येण्यानंतर, म्हणजे ती पण अशी थोडी चढण होती, एकदम असा फ्लॅट रोड नव्हता. तर त्याच्यानंतर ना आपण इकडे आलो. आता गेट बघू शकता तुम्ही, श्री बारोंडा माऊली देवस्थान बारोंडा गड. ओके, हा ऑरेंज कलरचा पूर्ण गेट आहे. आणि इथून आता आपली खरी कसरत चालू होणार आहे. इथून आता आपल्याला पूर्ण चढायचं आहे. आणि पुढे जाऊन फक्त असं म्हणजे स्टीप रोड नाही आहे, आपल्याला चढायचं आहे. 350 पायऱ्या चढायच्या आहेत आपल्याला. आणि त्याच्यानंतर वरती मंदिर आहे. तर या 350 पायऱ्या चढताना भाई आता वाट लागणार आहे खरं सांगू तर तुम्हाला, कारण खाण्याचं काम नाही 350 पायऱ्या चढणं, आणि त्या पण एकदम अशा चढणमध्ये आहेत, नॉर्मली नाही आहेत. तर चला आता अनुभव घेऊया 350 पायऱ्या कशा आहेत त्या, आणि नंतर मग देवीचं दर्शन घेऊया. काहीच आता ना गेटच्या आतमधून चाललो आहे. आणि चढण बघू शकता पूर्ण अशी वरती आहे अशी. चला आता ॲडव्हेंचर पण करूया थोडंफार. व्ह्यू बघा, व्ह्यू गाईज, व्ह्यू किती छान आहे. आणि एकदम प्युअर एअर आहे, प्युअर ऑक्सिजन, कोणतं प्रदूषण नाही, काहीच नाही. इकडून ना गाईज पाण्याचा झरा वगैरे वाहतो आहे, असा वरून खाली आलेला आहे पूर्ण. तो मला तुम्हाला दाखवता नाही आला आहे. आणि इकडे ना लोक राहतात. आम्ही 4-5 घरं बघितली इकडे, तर लोक इकडे राहत आहेत. पण
गाईस आता ना येऊन बसलो आहे पायऱ्यांवरती आणि ज्या 350 पायऱ्यांबद्दल तुम्हाला मी सांगितलं होतं ना त्या ह्याच 350 पायऱ्या आहेत. पूर्ण बघू शकता तुम्ही. तर इथे येईपर्यंतच घाम फुटला आहे. आता 350 पायऱ्या चढायच्या आहेत अजून. आता बघूया, अनुभव घेऊया 350 पायऱ्यांचा. आता सुरुवात करतो आहे चढायला आणि त्याच्यानंतर वरती जाऊन मग देवीचं मंदिर आहे. गाईज इकडे ना मंदिराचं म्हणजे जे मॅनेजमेंट असतो ना त्यांच्याकडून ना एक बोर्ड लावण्यात आला आहे. मी तुम्हाला दाखवतो इकडे. श्री बारोंडा देवी मंदिर सूचना दिले. देवीचं मंदिर उघडण्याची वेळ सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आहे. दुपारी 1 ते 2:30 मंदिर बंद असेल तर त्याप्रमाणे तुम्ही प्लॅन करून या. त्याच्यानंतर संध्याकाळी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले राहील. त्यानंतर बंद, 8 नंतर बंद राहील. तर त्याची तुम्ही काळजी घ्या. त्याआधी या, वेळेमध्ये या, तरच तुम्हाला मंदिर उघडं भेटेल. नाही तर एवढ्या वरती चढून याल पण बाई फायदा काहीच होणार नाही. त्यासाठी वेळ बघून या तुम्ही. बाकी मंदिर व गडाच्या आवारात स्वच्छता ठेवावी. मंदिर व गडाच्या आवारात गैरप्रकार, गैरवर्तन, अश्लील प्रकार, मद्यप्राशन करू नये. तसे आढळल्यास कारवाई केली जाईल. बाकी ड्रिंक वगैरे इकडे करू नका. येत आहे तर पवित्र ठिकाणी देवीचं मंदिर आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा देखील आपण एक संदेश देतो आहे तुम्हाला. आणि मंदिराच्या आवारातील कुठलेही झाडे फुले तोडू नये. झाड किंवा फुलांना वगैरे हात लावू नका आणि तोडू पण नका. आणि अजून एक गोष्ट गाईज मी तुम्हाला सांगू ना या देवीबद्दल, तर आपल्या समोरच अपोजिट साईडला एकदम जीवदानी देवीचं मंदिर आहे. आणि असं मानलं जातं ना, म्हणजे खूप लोक बोलतात आणि असं मानलं पण जातं की ही जी देवी आहे बारोंडा देवी, ती जीवदानी देवीची बहीण आहे असं मानलं जातं. आणि दोन्ही पण एकदम अपोजिट साईडला मंदिर आहेत. हा ह्या डोंगरात आहे आणि जीवदानी देवी मंदिर त्या डोंगरात आहे, एकदम अपोजिट साईडला, असं समोरासमोर आहे. गाईज थोड्याशा पायऱ्या चढून आलो आहे. मला वाटतं ना एक 20-25 पायऱ्या चढलो असेल आपण. आणि ना इथे बघा, आता समोरचा तुम्हाला नजारा दाखवतो. किती मोठी चढण आहे आणि पायऱ्या बघा. हे बघा, खतरनाक. तुम्हाला बिलीव्ह होईल का, हे ठिकाण आहे ना विरार ईस्टमध्ये आहे, फुलपाडा साईडला. अजिबात बिलीव्ह होणारच नाही विरार ईस्टमध्ये हे ठिकाण आहे असं. आणि ते पण एवढं आतमध्ये नाही आहे, जास्त आतमध्ये नाही आहे. तुम्ही गाड्या घेऊन येऊ शकता एवढं आतमध्ये. फक्त एक विरार स्टेशनपासून तुम्हाला सांगू ना तर 10 मिनटाच्या अंतरावरती आहे, 10 ते 12 मिनटाच्या अंतरावरती. आता दम लागला आहे. आणि आम्ही अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही फालतूगिरी केली, ती म्हणजे आम्ही पाण्याची बाटली नाही आणले. काय बाबा, काय बोलणार आता, ऑप्शन नाही. गाईज इकडे बघू शकता, आम्हाला ना छोटासा क्रॅब दिसला आहे, खेकडा. तो पळतोय, जाऊ देऊया आपण त्याला. आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत ना पूर्ण, त्या सिमेंट कॉन्क्रीट किंवा कोणत्या दुसऱ्या मटेरियलने नाही वापरलेले आहेत. चिरे असतात ना, जांबा दगड ज्याला आपण बोलतो, आपल्या गाव साईडला तुम्हाला खूप भेटेल हा, कोकण साईडला वगैरे. तर त्या चिऱ्यांपासून वगैरे पायऱ्या बांधलेल्या आहेत. गाईस थोडंसं वरती आलो आहे. मला वाटतं ना एक 70-80 पायऱ्या चढून आपण वरती आलेलो आहोत. आणि इथे ना एक छोटंसं मंदिर दिसलं आहे आपल्याला, तर इथे पण जाऊन येऊया आपण. आणि इकडे बघा किती छान आहे, पूर्ण झरे वाहत आहेत धबधब्यासारखं. पूर्ण वरून पाणी येतं आहे डोंगरातून वगैरे, दगडं आहेत पूर्ण. ही इथे मंदिर आहे ते बघा, तिकडे तुम्हाला दिसत असेल तर हा मंदिर आहे एक. आणि इथे पण बघा खालून पूर्ण पाणी जाते. पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला, पूर्ण असं खाली जाते पाणी. काहीच आता ना गेट उघडायचं आपल्याला भेटलं. इथे ना कडी होती, ती जस्ट आपल्याला ओपन करायची होती. तर आता आतमध्ये आलो आहे. बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा आहेत इकडे. इकडे नंदी महाराज आहेत, त्याच्यानंतर कासव देवता आहे आणि शिवलिंग आहे. त्याच्यानंतर देवी पण आहे इकडे. आणि इकडे हनुमान आहेत. तर अशी ही 3 मंदिरं आहेत इकडे छोटी. तर पाया पडून घेऊया आणि आता इथून मग पुढचा प्रवास आपला चालू करूया. आणि गाईज जर इथे येत आहे ना तर दरवाजा लावत जावा. इथे लिहिलेलं आहे, येता जाताना दरवाजा बंद करा, कारण उघडं ठेवलात तर आतमध्ये काय जनावर वगैरे जाईल, त्यासाठी दरवाजा बंद करा. तर चला गाईज आता पुढचा प्रवास आपला चालू करूया. इथून अजून आपल्याला जवळपास आपण अर्ध्या पण पायऱ्या नाही चढलो आहे. मला तर वाटतं एक 80 पायऱ्या चढलो असेल आपण आता वरती अजून. गाईज आम्ही ना एक्सपेक्ट केलेलं त्याच्यापेक्षा पण जास्त उंचावरती आहे. समोरचा परत एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. पूर्ण घाम आला आहे. पाऊस नाही आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. हलका फुलका असा ऊनसारखं झालं आहे, पण पाऊस नाही ती एक चांगली गोष्ट आहे. तुमच्यापर्यंत पोचवता येते, नाहीतर भिजलो असतो.
हे बघा पायऱ्या. गाईज फायनली आपण बोलू शकतो की आपण वरती आलो आहे पोचायला. ते बघा मंदिर दिसत असेल तुम्हाला. वरून उजेड येतो त्याच्यामुळे तुम्हाला जास्त दिसतं आहे की नाही ते सांगता येत नाही, पण आलो आहे आपण जवळ. पायऱ्या फायनली संपत आल्या आहेत आणि खूप दम लागला आहे. हे बघा मंदिर. इथे ना दिलं आहे कृपया पादत्राणे चप्पल येथे काढावेत. तर गाईज आपण इथेच काढूया चप्पल वगैरे आपले. आणि इकडे आहे गेट, इथून एंट्री आहे. तर इथून जाऊया. इथून मला वाटतं जायचं आहे आणि इथून खाली यायचं आहे असं काहीतरी आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथे डस्टबिन दिलेत 2. तर कचरा इथे तिथे टाकू नका, फक्त डस्टबिनमध्येच टाका. चला तर आता मंदिरामध्ये एंट्री करूया. इथून पण पायऱ्या आहेत थोड्या. गाईज आता ना आपण इथून आलो होतो ह्या पायऱ्यांनी आणि आतमध्ये आलो आहे. आणि आतमध्ये ना इकडे शेड वगैरे टाकलेली आहे, सिमेंटचे पत्रे आहेत, फॅन्स वगैरे आहेत. तर वरती इलेक्ट्रिसिटी आहे. आणि इकडे पण ना वरती जायला मार्ग आहे कुठेतरी, तो आपण नंतर बघूया. पण आधी ना आपण मंदिराचं दर्शन करून घेऊया. हे बघा बसायला बेंचेस पण आहेत छानपैकी. बघू शकता आपला भाऊ. आणि ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होतात ते मंदिर अतिशय सुंदर, ते बघू शकता तुम्ही. आतमध्ये जाऊया आता आपण. गाईस बारोंडा देवीची समोरच मूर्ती आहे आपल्या. आणि देवी अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे देवीला नटवलेलं आहे. साडी वगैरे नेसवलेली आहे, दागिने आहेत, हार वगैरे खूप छान पद्धतीने. अतिशय शांत आहे इकडे. आणि एखाद्या असं गुहेत असलेल्यासारखं आहे थोडंफार हे, कारण इथे पूर्ण हे दगडाचा भाग आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही दगडाच्या पूर्ण ह्या भागांच्या मधोमध आहे. इकडे फ्रेम पण केलेली आहे छानपैकी. वरती हत्ती आहे आणि बघू शकता छोटे छोटे हत्तींची अशी डिझाईन वगैरे आहे. छान आहे गाईज. गाईज आपल्याला ना छानपैकी सुंदर असं दर्शन भेटलेलं आहे. इथे कोणीच नाही, अजिबात गर्दी नाही आहे. तर तुम्ही इकडे नक्कीच येऊ शकता आणि नक्की आपल्या फॅमिलीसोबत या, आपल्या फ्रेंड्ससोबत या, आपला जो तुमचा ग्रुप असेल त्यांच्यासोबत या. तर तुम्ही नक्कीच इकडे येऊ शकता दर्शनासाठी. खूप सुंदर आणि शांत ठिकाण आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे इकडे एकदम पीस वाटते. इथे ना एक महाकाली मंदिर मारोंडा गड करून दिलेलं आहे. तर आता ते इकडचे जे पुजारी होते त्यांनी आपल्याला सांगितलं वरती जावं. वरती पण छान असा व्ह्यू आहे. तर इथला देवीचं तर तुम्ही दर्शन घेतलं असेल. तर आता आपण इथून ना वरती जाऊया. आणि ही जी चढण आहे ना ती जी चढण होती ना अपहिल, त्याच्यापेक्षा पण जास्त अपहिल आहे. आणि पायऱ्या पण छोट्या आहेत. तर जरा सांभाळून जाऊया आणि तुम्हाला आता वरचा नजारा दाखवतो. गाईज आता सुरुवात केली इथून पण चढायला. किती पायऱ्या आहेत मला नाही माहिती, जास्त नसतील पण एक 40 पायऱ्या असतील ह्या पण. इथून आपण आता चाललो आहोत आणि वरती जाऊन बघूया. हो गाईज, एक गोष्ट मला इकडे बघायला भेटले ती म्हणजे इकडे सोलर पॅनल लावलेले आहेत लाईट येण्यासाठी वगैरे. आणि हा मंदिर आहे, ह्या मंदिरात आपण इथे खाली होतो इथे. आणि इथून आता आपण वरती आलो. आता वरती जाऊन बघूया.
काहीच चढण आहे ना एकदम खतरनाक आहे ही वाली, पण बघा जागेवरती इकडे असं फिरायला आहे. हो हो हो, ही तर बघा पायऱ्या पण आहेत ना गाईस. कोणती पायरी मोठी आहे तर कोणती एकदमच छोटी आहे तर कोणती एकदमच मोठी आहे. हां गाईस फायनली आलो आहे वरती. आणि आमच्यासोबत ना हा कुत्रा पण आला आहे. खाली होता हा कुत्रा खालच्या मंदिरामध्ये तिथे, तिथून हा आमच्यासोबत आला आहे. आता ना इथे 2 मंदिर आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. इकडे बघू शकता आणि दुसरा म्हणजे इकडे आहे बाजूलाच. महाकाली मंदिर म्हणून लिहिलं होतं तिकडे. तर ही 2 मंदिर आहेत वरती. आणि आता इकडून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. ते बघा तिकडे खाली पूर्ण ती सिटी आहे आणि इथून पूर्ण आपण असं वरती आलेलो आहोत. काहीच खूप दम लागला आहे, तर आता थोडासा आराम करतो इथे. गाईज आता ना तुम्ही देवीचं दर्शन तर केलं असेल, अतिशय सुंदर देवी आहे, तुम्ही बघितलं असेल आणि अजिबात गर्दी नाही आहे ते देखील तुम्ही बघितलं असेल इथे येऊन. तर नक्की या इथे व्हिजिट करा, मंदिराचं दर्शन घ्या आणि तुमच्यापर्यंत अशाच मी हिडन प्लेसेस बोला किंवा अशा शांत जे ठिकाणं आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत राहीन. तर आजचा व्लॉग जो आहे आपला तो इथेच आपण एंड करूया आणि भेटूया पुढच्या एका नव्या व्लॉगमध्ये. त्यासाठी आपला चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा तुम्ही. आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन देखील तुम्ही क्लिक करून ठेवा, कारण जसं मी नवीन व्हिडिओज अपलोड करत जाईन तसं तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्ही बघत जाल. तर व्हिडिओला असंच सपोर्ट आणि प्रेम देत राहा. तर धन्यवाद. जय बारोंडा माता.